नमस्कार मित्रांनो, जीत ट्रॅक्टर्स कराडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण रिव्ह्यू करणार आहोत ड्यूसफायर कंपनीचा ॲग्रोलक्स 80 प्रोफाइल आहे. 75 हॉर्स पॉवर मधला CRDI मधला ट्रॅक्टर आहे. हे बघून घ्या तुम्ही, नवीन प्रोजेक्टर हेडलॅम्प्स मधला न्यू लुक मधला ट्रॅक्टर आहे. बाकी जे ड्यूसफायरचा DNA आहे पद्धतीचं याचं बोनेट आहे एरोडायनामिक शेप मध्ये, चारी बाजूने एअर इनटेक. हे असं पुढे जे आहे ते पूर्ण ओपन होते मित्रांनो, लक्षात घ्या. जेणेकरून इंजिनचं भविष्यात काही जरी काम असेल किंवा डेली मेंटेनन्स जे करावं लागतो आपल्याला, एअर फिल्टर वगैरे स्वच्छ करणे असेल, ऑइल लेवल, सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला इंजिनचा पूर्ण ऍक्सेस मिळतोय. तर मग याच्यामध्ये अतिशय शक्तिशाली 4Motion सिरीज मधलं ड्यूसफायरचं स्वतःच 75 हॉर्स पॉवर मधलं इंजिन आहे. त्या इंजिनला कंट्रोल करण्यासाठी बाकीचे सेन्सर्स जे आहेत ते कंट्रोल करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट हे इथं समोर दिलेलं आहे. पॉवर कोर एअर फिल्टर दिलेला आहे, फ्युएल कूलर दिलेला आहे, इंटरकूलर दिलेला आहे, टर्बो दिलेला आहे आणि हा मोठा रेडिएटर पण दिलेला आहे. तर इकडून जर बघितलं आपण, लक्षात घ्या, हे अतिशय ऍडव्हान्स इंजिन आहे मित्रांनो. हा ट्रॅक्टर अदर ब्रँड पेक्षा सरासरी 3 लाखांनी महाग आहे, 3 ते 3.5 लाखांनी महाग आहे. पण याचं जर कारण बघितलं तर अशा प्रकारचं इंजिन तुम्हाला आमचं चॅलेंज आहे. अदर कुठल्याही भारतात जे ट्रॅक्टर्स आहेत, आपला जॉन डेअर, न्यू हॉलंड, महिंद्रा किंवा अदर ब्रँड, याच्यामध्ये अशा प्रकारचं इंजिन नाहीये मित्रांनो. ड्यूसफायर ट्रॅक्टरच्या कोणत्याही ॲग्रोलक्स सिरीज मधल्या ट्रॅक्टरचं फाउंडेशन जर तुम्ही बघितलं तर समोरच्या बाजूला होल दिलेले आहेत, साईडहून पण खूप सारे होल्स दिलेले आहेत. म्हणजे कोणताही ड्यूसफायरचा ट्रॅक्टर भविष्यामध्ये लोडर, डोझर, इनफिडर, लेवलिंगचं ब्लेड असू द्या व इतर अदर ऍप्लिकेशन साठी त्याला अल्टर करण्याची आवश्यकता नाही भासत. कंपनीने ऑलरेडी सोय करून ठेवली आहे. 4 व्हील ड्राईव्हची जर सिस्टीम बघितली आपण तर अतिशय हेवी ड्युटी ड्यूसफायरची स्वतःची ही पेटेंटेड टेक्नॉलॉजीची सिस्टीम आहे आणि लॉंग लाईफ, नगण्य मेंटेनन्स, झिरो मेंटेनन्स ही सिस्टीम आहे. चारी चाकाला ब्रेक असणारा हा भारतातील एकमेव ट्रॅक्टर आहे. चारी चाकाला डिफरेन्शियल पण भारतातील एकमेव ट्रॅक्टर हा आपलाच आहे. आणि बघा तुम्ही, 4 व्हील ड्राईव्हचा शाफ्ट हा अंडरबॉडी गेलेला आहे, ग्राउंड क्लिअरन्स खूप आहे. टायर साईज जर आपण बघितली, समोरची आहे 11/2/24 यामध्ये टायर आहे आणि पाठीमागे जर आपण बघितलं तर 16/9/30 आहे. याच्यामध्ये रेडियल टायर जर पाहिजे असेल कोणाला तर एक्स्ट्रा खर्च करून रेडियल टायर पण तुम्ही घेऊ शकता. हे अतिशय जबरदस्त हाय क्वालिटीचे फिल्टर्स दिलेले आहेत, जेणेकरून शुद्ध डिझेलचा सप्लाय इंजिनला व्हावा आणि इंजिनचं आयुष्य हे वर्षानुवर्ष वाढावं, जास्त काळ टिकावं, यासाठी खूप सारी काळजी घेतलेली आहे. आणि कॉस्ट कटिंग न करता अतिशय स्टँडर्ड मटेरियलचा यूज करून हा ट्रॅक्टर बनवलेला आहे. इथे जर आपण बघितलं तर हेडगार्ड दिलेला आहे. तसं पाहता या ड्यूसफायरच्या कोणत्या ट्रॅक्टरला हेडगार्डची गरज नाहीये, पण आता हे थोडस ट्रॅक्टरच्या लुक मध्ये इम्प्रुव्हमेंट होण्यासाठी आणि काळानुसार दिलेलं आहे. का तर आपला ट्रॅक्टर गरम होत नाही आणि ड्रायव्हरच्या अंगावरती हवा जातच नाही. या ट्रॅक्टरचं युनिक वैशिष्ट्य म्हणजे याचे फुल फेंडर्स आहेत मित्रांनो. हे फेंडर्स एवढ्यासाठी फुल दिलेले आहेत जेणेकरून भविष्यात कोणाला जर ट्रॅक्टर आपला एसी बसून घ्यायचा असेल ट्रॅक्टरवरती तर ते फुल फेंडर कंपनी फिटेड दिलेले आहेत. सध्या ड्यूसफायर मध्ये एसी केबिन कंपनी फिटेड ऑप्शन नाहीये, पण लवकरच परत एकदा भारतातील शेतकऱ्यांसाठी फुल फेंडरचा म्हणजे एसी केबिनचा ऑप्शन अवेलेबल होईल अशी आपल्याला आशा आहे. सस्पेंडेड टाईप ब्रेक पेडल्स आहेत मित्रांनो, ऑटो ऍडजस्टेड, उभ्या आयुष्यात त्यांना सेट करावं लागत नाही. आणि फ्रंट ब्रेकचं जे सेट कंट्रोल करण्यासाठी सेपरेट एक लिव्हर दिलेला आहे. याच्या माध्यमातून आपण पुढच्या टायरचे ब्रेक्स आहेत ते सेपरेटली कंट्रोल करू शकतो. या ट्रॅक्टरमध्ये मित्रांनो हे क्रूज कंट्रोलचं बटन दिलेलं आहे, जेणेकरून आपण आरपीएम सेट करून जे काही आपली काम आहेत, म्हणजे शेतामध्ये जो सेट आरपीएम लागतो आपल्याला तो प्रत्येक वेळी बदलायची आवश्यकता नाहीये. त्याच्या माध्यमातून एकदा आरपीएम सेट केला आणि तुमचं जे काही इम्प्लिमेंट आहे, जे काही ऍप्लिकेशन तुम्हाला वापरायचं आहे तर त्याप्रमाणे ते काम करण्यासाठी योग्य आहे. सेटिंग ऍडजस्टमेंट करण्याच्या ह्याच्यामध्ये ते पाठीमागचं काम बिघडू शकतं म्हणून ते दिलेलं आहे. असा फीचर भारतात दुसऱ्या कोणत्याही ट्रॅक्टरमध्ये नाहीये मित्र. चला आपण आता या बाजूने बघूया. इकडून पण तुम्ही बघू शकता अतिशय जबरदस्त हा जो डीओसी आहे, हा ऑटो क्लीन डीओसी आहे. हा स्वतःला क्लीन करून घेतो, म्हणजे याचा मेंटेनन्स नाहीये मित्रांनो, लक्षात घ्या. आणि फुल पेटी पॅक इंजिन आहे, कुठेही तुम्हाला पॅकिंगचा वापर झालेला दिसणार नाही. वर्षानुवर्ष कितीही जुना ट्रॅक्टर जर ड्यूसफायरचा बघितला तर त्याच्यामध्ये ऑइल लिकेज बिलकुल दिसत नाहीत. याच्यामध्ये जर पंपचं बघितलं आपण तर डबल पंप दिलेला आहे मित्रांनो. पॉवर स्टेअरिंग साठी सेपरेट पंप आहे. पाठीमागच्या हायड्रोलिक साठी हाय कॅपॅसिटीचा इथे पंप दिलेला आहे. आणि याचा सायलेन्सरचा मफलर आतमध्येच आहे. हा सायलेन्सर विथ गार्ड आहे मित्रांनो, लक्षात घ्या.
इकडे जर आपण बघितलं इकडे याच्यामध्ये मॅट दिलेले आहेत, रबर मॅट पण दिलेले आहेत, कोबो सीटचा दिलेला आहे ऑप्शन. आणि हा ट्रॅक्टर 15 फॉरवर्ड व 15 रिव्हर्स अशा कॉन्फिगरेशन मध्ये मिळतो. आणि फुल्ली सिंक्रोमेश गिअरबॉक्स आहे मित्रांनो. ह्याच्यामध्ये सिंक्रो शटल गिअरबॉक्सचा वापर झालेला आहे. खाली येण्यासाठी इथे हे अशा पद्धतीनं हे दिलेलं आहे. वूडचं हे आहे पूर्ण वरतीपर्यंत जात असते. कमी उंचीच्या माणसांना ऍक्सेस मिळण्यासाठी इथे हे दिलेलं आहे. मित्रांनो ड्यूसफार ॲग्रोलक्स प्रोफिलाइन 80च्या आपण पाठीमागच्या भागामध्ये आता आलेलो आहे. तर या ठिकाणी कंपनी फिटेड 4 ऑक्झिलरी वॉल्व दिलेले आहेत. आता 75 हॉर्स पॉवरचे ट्रॅक्टरचे जे महाराष्ट्रामध्ये जर वापराचं बघितलं तर मक्का काढणारे जे यंत्र आहेत, मक्का एका बाजूला, कणीस आणि त्याचं मुरघास एका बाजूला, अशा पद्धतीच्या ऍप्लिकेशन साठी हे 4 वॉल असणं गरजेचं आहे. आणि हे आपण कंपनी फिटेड देतो. नंतर आपल्याला एक्स्ट्रा चार्जेस त्याच्यासाठी द्यायची गरज नाही. 4 होल असणार याचं सेन्सिंग आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये बुस्टर किट जे आहे हे कंपनी फिटेड दिलेलं आहे. 3-3.5 प्लस याची लिफ्टिंग कॅपॅसिटी आपल्याला मिळते. अतिशय हेवी ड्युटी याचे स्विंग आर्म्स आहेत दोन्ही बाजूला. आणि हे कनेक्टिंग रॉड सुद्धा अतिशय हेवी ड्युटी, दोन्ही बाजूला ऍडजस्टमेंट करणारे करू शकता अशा पद्धतीची याची रचना आहे, दोन्हीकडे दिलेली आहे. आणि जबरदस्त आहे. लिफ्टिंग कॅपॅसिटी सगळ्यात जास्त, भारतातील सगळ्यात जास्त लिफ्टिंग कॅपॅसिटी असणारा हा ट्रॅक्टर आहे. ह्याच्यामध्ये जो हा रिडक्शन दिलेला आहे हे इपिसायक्लिक ड्राईव्ह रिडक्शन आहे. अतिशय हेवी ड्युटी हे रिडक्शन आहे. इतर कोणत्याही ट्रॅक्टरमध्ये इतकं आतमधली सिस्टम वरून तुम्ही बघून ते अंदाज नाही लावू शकत. कास्टिंगचा जर विचार केला तर खूप स्टँडर्ड मटेरियल मधलं हे कास्टिंग आहे. पूर्ण असे 2 भागात डिवाइड झालेले तुटलेले फुटलेले ट्रॅक्टर तुम्हाला अदर ब्रँडचे दिसतील, पण ह्याचं जे कास्टिंग आहे हे खूपच युनिक आहे. त्याच्यामध्ये 80 HP मध्ये सुद्धा आपल्याला हे 3 प्रकारची पीटीओ आउटपुटचा आहे ऑप्शन आहे. तर ओव्हरऑल जर ट्रॅक्टर बघितला, आता हे पूर्ण बारीक सारीक गोष्टींचा विचार करून हा ट्रॅक्टर बनवलेला आहे. हा पार्ट जो आहे हा फायबरचा आहे. त्याचा साईडचा पार्ट जो आहे फेंडरचा तो सुद्धा फायबरचा आहे, जेणेकरून कधी काम करत असताना जरी डॅमेज झाला तरी सुद्धा तो पूर्ण मडगाड तुम्हाला बदलण्याची आवश्यकता नाहीये. तर जो पार्ट डॅमेज आहे ते 3 पीस मध्ये बनवलेले आहेत. तर त्याच्यात जो डॅमेज होईल कधी भविष्यात तर तेवढाच तुम्ही रिप्लेस करून घेऊ शकता. तुमचा खर्च वाचणार आहे त्याच्यामध्ये. तर अतिशय ऑलराऊंडर असणारा, पॉवरफुल आणि डिझेल 75 HP मध्ये सगळ्यात कमी डिझेल कन्झम्पन, सगळ्यात जास्त पॉवर आणि सगळ्यात रिलायबल प्रोडक्ट जर बघितलं तुम्ही तर हे ड्यूसफार ॲग्रोलक्स 80 आहे. आणि दुसरं एक मॉडेल आहे आपल्याकडे 4080 म्हणून, त्याचा सुद्धा तुम्ही विचार करू शकता. ते 3 सिलेंडर मध्ये आहे. हा ट्रॅक्टर आपला 4 सिलेंडर मध्ये आहे. मित्रांनो आता आपण हा प्रोफिलाइन 80चा डिजिटल डिस्प्ले बघूया. तर सुरुवातीला इथे खूप सारे सेन्सर्स तुम्हाला दिसतील आणि त्याच्यानंतर टाकत आहे. तर स्मूथ फायरिंग, जबरदस्त फायरिंग आहे. एखाद्या लक्झरी कार प्रमाणे फायरिंग आहे. ड्यूसफारचा हा प्रोफिलाइन 80 घ्यायला तुम्हाला जरा कठीण वाटत असेल का, तर हा अदर ब्रँडपेक्षा 3-3.5 लाखांनी महाग आहे. परंतु एक खुशखबर अशी आहे की या ट्रॅक्टरचा टेस्ट रिपोर्ट आपला आहे C&A ट्रॅक्टरचा. तर तुम्ही कृपया महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवरती जाऊन कृषी अवजार बँक याच्यासाठी जर तुम्ही अप्लाय केला आणि त्याच्यामध्ये जर हा ट्रॅक्टर घेतला, हा असेल किंवा आमचा ॲग्रोलक्स 70 असेल, तर त्या दोन्ही ट्रॅक्टरसाठी आपल्याला 40% हिशोबाने जर बघितलं तर 5,20,000 रुपये सबसिडी आहे. आणि जे कोणी शेतकरी 50% सबसिडीसाठी पात्र असेल तर त्यांना 6.5 लाख रुपयाची सबसिडी या फक्त ट्रॅक्टरवरती उपलब्ध होणार आहे. तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातल्या कृपया या योजनांचा लाभ घ्या. याच्यामध्ये 1 ट्रॅक्टर आणि 3 अवजार कमीत कमी तुम्हाला घ्यावी लागतील. त्याचबरोबर ऑर्डर देखील, इम्प्लिमेंट्स, कंबाईन हार्वेस्टर आणि यंत्र यासारखी अवजार सुद्धा तुम्ही त्याच्यातून घेऊ शकता. तर जास्तीत जास्त लाभ घ्या. जर तुमच्या भागामध्ये म्हणजे तुम्ही राहताय तिथून जर 100 किलोमीटरच्या आसपास जर ड्यूसफारची डीलरशिप असेल तर अवश्य तुमचं बजेट जरा वाढणार आहे, परंतु तुम्ही अवश्य ड्यूसफारचा विचार करा. जी ट्रॅक्टर्स मध्ये तुम्ही माहिती घेतली त्याबद्दल आपल्या सर्वांचा मी आभारी आहे. धन्यवाद.